महत्त्वाची बातमी, मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा. शिवसेनेच्या 7 खासदारांना पंतप्रधान मोदींच्या या सूचना, याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या 7 खासदारांसोबत पंतप्रधानांचा स्वतंत्र संवाद झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधानांच्या ब्रेकफास्ट बैठकीमधील इनसाइड बातमी TV9 मराठीच्या हाती लागलेली आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं या संदर्भातले अपडेट आपण पाहतोय. ओमराजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबद्दल देखील मोदींनी माहिती घेतली असल्याचं कळतंय. तुमच्या पक्षातून फुटलेले म्हणजे पक्षांतर केलेले खासदार, 6 खासदार आणि तृणमूलचे खासदार यांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ब्रेकफास्ट आहे. म्हणजे आज पहिली प्रत्यक्ष भेट या खासदारांची पंतप्रधानांशी होते आहे. त्यावर तुमचं काय मत? बघा, अशा गोष्टींवरती मत व्यक्त करणं म्हणजे स्वतःचं अधपतन करून घेण्यासारखं आहे. बेईमानी करून किंवा घटनाबाह्य पद्धतीनं पक्षांतर करून, कायद्याचा भंग करून जे लोक एका चिन्हावर निवडून आले आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात, त्यांच्याबरोबर देशाचे पंतप्रधान आज ढोकळा, फाफडा आणि शेवगाठ्या खाणार आहेत. ही आपल्या पंतप्रधानांची लायकी. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संविधानाचा सन्मान केला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी पक्षांतर आणि फुटीरतेला राजकीय निदान थेट अशा प्रकारे प्रतिष्ठा देऊ नये, ही एक भूमिका त्यांनी स्वीकारायला पाहिजे. त्याच्यामुळे मग जसा राजा तशी प्रजा निर्माण होते. बरं, या प्रधानमंत्र्यांना गेले 15 दिवस संसदेच्या सभागृहात यायला वेळ नाही. हे जे 50-50 कोटीला माणसं विकत घेतली, त्यांच्याबरोबर तुम्ही गुलछबूगिरी करणार. गुलछबूगिरी शब्द फार महत्त्वाचा आहे. ही गुलछबूगिरी करणार. या देशाच्या नेतृत्वाचं झालेलं हे अधपतन आणि घसरगुंडी आहे. फुटीर खासदारांसोबत ब्रेकफास्ट कसा करताय? संजय राऊत, तुम्ही औरंगजेबाच्या फॅन क्लब सोबत ब्रेकफास्ट करतायत. तुम्ही ज्या पद्धतीनं या सर्व प्रकरणामध्ये औरंगजेब फॅन क्लब असेल, अफजल खानाच्या दाढ्या कुरवळतात, तुम्हाला सगळं चालतंय. त्यामुळं फुटीर खासदाराबद्दल तुम्ही बोलू नका. भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे सगळे खासदार एकत्र आलेले आहेत आणि या देशाच्या हितासाठी एकत्र आलेत.